नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी तर्फे गट क ची जाहिरात आली त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर एम-पी-एस-सी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम गुड न्यूज आहे. आता आपण सांगू इच्छितो की इथं जर आपण बघितलं तर एम-पी-एस-सी तर्फे गट क मधील 1333 जागासाठी भरती घोषित करण्यात आलेली आहे. आणि याकरता जर आपण बघितलं तर जी संयुक्त पूर्व परीक्षा जी होणार आहे ती रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्ह्यावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. कारण एम-पी-एस-सी रिलेटेड किंवा सरकारी नोकरीच्या रिलेटेड व्हिडिओ आम्ही नेहमीच आमची टीम या यूट्यूबवर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते. तर आता ही जी जाहिरात आली आहे त्यामध्ये टोटल जी जागा आहेत त्या आहेत 1333 आणि ग्रुप सीची भरती आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर पदे जी आहेत ते आहेत उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलिक व लिपिक, गट क, नगरपाल आणि लिपिक टंकलेखक अशी पदे आहेत. आता हे जर बघितलं हे उद्योग निरीक्षक विभाग कोणता असणार आहे तर उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, कर सहाय्यकमध्ये वित्त विभाग, तांत्रिक सहाय्यकमध्ये वित्त विभाग, बेलिक लिपिकमध्ये विधी व न्याय विभाग, लिपिक टंकलेखकमध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयामध्ये आपली लिपिक आणि टंकलेखक पदाची नियुक्ती होणार आहे. आता याची वेतन श्रेणी जर आपण बघितली तर ती पुढीलप्रमाणे आपल्याला देण्यात आलेली आहे. उद्योग निरीक्षकसाठी 35,400 ते 1,12,000 रुपये वेतन श्रेणी इथं देण्यात आले आहे. परत याच्याबरोबर आपल्याला प्लस जे बघितलं आपण तर इतर भत्तेसुद्धा मिळतात आपल्याला. HR, DA, ओव्हरटाईम असे सर्व भत्ते यासोबत मिळाले जातात किंवा महागाई भत्तासुद्धा दिला जातो. आता कर सहाय्यकसाठी जर बघितलं आपण तर 25,500 ते 81,100 हे वेतन श्रेणी असून त्याच व्यतिरिक्त आपल्याला महागाई भत्ता व इतर भत्तेसुद्धा दिले जातात. तांत्रिक सहाय्यकसाठी 29,200 ते 92,300 ही वेतन श्रेणी आहे. बिलीप लिपिक करता बघितलं आपण आणि लिपिक किंवा टंकलेखकसाठी जर बघितलं तर दोन्ही पदासाठी सेम वेतन श्रेणी असून ती 19,900 ते 63,200 आहे. आता त्यामध्ये जर पदे आपण बघितली तर उद्योग निरीक्षकसाठी जर आपण बघितलं तर इथं 39 पदे देण्यात आली आहेत. त्यानंतर आपण कर सहाय्यकसाठी 482 आहे तिथं. त्यानंतर जर आपण बघितलं तांत्रिक सहाय्यकसाठी 9, त्यानंतर बेलिप लिपिकसाठी 17 आणि लिपिक आणि टंकलेखनसाठी 786 पदे इथं देण्यात आलेली आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. जर आपण बघितले सर्वात जास्त पदे ह्या जाहिरातमध्ये लिपिक टंकलेखकसाठी देण्यात आलेली आहेत. आता ह्यामध्ये जर महत्त्वाच्या आपण ज्या तारखा बघितल्या त्या पुढीलप्रमाणे आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याचा कालावधी जर बघितला आपण तो पुढीलप्रमाणे आहे. 14 ऑक्टोबर 2024 दुपारी 2 वाजल्यापासून 4 नोव्हेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण शुल्क भरू शकता 4 नोव्हेंबर 2024पर्यंत आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. शक्यतो अर्ज भरत असताना आपण काळजी घ्यायची आहे की लवकरात लवकर अर्ज सबमिट करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही सर्व्हर डाऊन किंवा इतर समस्या आपल्याला येऊ नयेत. तर आता आरक्षणानुसार जर आपण पहिले सविस्तर माहिती तर खाली देण्यात आली आहे. आपण अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन जाहिरात डाउनलोड करू शकणार आहात. जर आपण दिव्यांग असाल किंवा खेळाडू असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर सुद्धा आपल्यासाठी त्या आरक्षणाच्या कोणकोणत्या अटी लागू आहेत ते आपण सर्व पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण ॲप्लिकेशन द्यायचं आहे. पुन्हा जर एकदा बघितलं आपण तर इथं वेतन श्रेणी देण्यात आली जी आपण वर्ल्डसुद्धा पाहिलेली आहे, त्यानुसारच इथे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. आता ॲप्लिकेशन करत असताना सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर ह्या पदासाठी पात्रता काय हवी तर सर्वात पहिली पात्रता आहे की भारतीय नागरिकत्व असणं आपल्याला आवश्यक आहे. तर भारतीय नागरिक ह्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा जर बघितली, वयोमर्यादा गणण्याची दिनांक जर बघितली तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपली वय जे आहे ते पुढीलप्रमाणे असणं आवश्यक आहे. किमान वय जर बघितलं आपण प्रत्येक पदासाठी तर ते पुढीलप्रमाणे आहे. उद्योग निरीक्षकसाठी 19, तांत्रिक सहाय्यकसाठी 19, कर सहाय्यकसाठी 18, बिलिप व लिपिकसाठी 19 आणि लिपिक टंकलेखकसाठी 19 असणं आवश्यक आहे. आता कमाल वयोमर्यादा कशी आहे तर इथं अमागाससाठी 38 ही सर्वत्र वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. जर मागासवर्गीय असाल तर 43 वर्षाची इथं अट देण्यात आली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे 38 प्लस 5 वर्षाची इथं आपल्याला रिलॅक्शन एजमध्ये भेटत आहे. तर बाकीच्या कॅटेगरी करतात जसं की खेळाडू असाल, माजी सैनिक असाल, दिव्यांग असाल, भूकंपग्रस्त असाल तर ह्यासाठी पुढीलप्रमाणे मर्यादा ठेवण्यात आली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता शैक्षणिक अर्हता जर आपण बघितली तर ती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक हे
पद वगळता सर्वांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य कोणतीही शासनाने मान्य केलेली पदवी आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळणे आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता उद्योग निरीक्षक पदासाठी काय आवश्यकता आहे तर ती स्थापत्य इंजिनिअरिंग पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी आपल्याकडे असणं आवश्यक आहे अशी इथं अट देण्यात आली याची आपण नोंद घ्यायची आहे. आता त्याचबरोबर इथं आपल्याला असं सांगण्यात आलं की पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीसुद्धा ह्या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. परंतु मेन परीक्षेला जात असताना आपल्याकडं डिग्री असणं आवश्यक आहे किंवा सर्टिफिकेट पास ग्रॅज्युएशन झालेलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता इथं त्याबद्दल काय माहिती देण्यात आली ती पाहूया. पदवी का पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितले प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विविध दिनांकापर्यंत पूर्ण केली असली. जर आपण अर्ज भरत असताना अनुभव देत असेल तर आपल्याला त्या अनुभवाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता कर सहाय्यक लिपिक किंवा लिपिक टंकलेखकसाठी आपल्याला मराठी टंकलेखन येणं किंवा इंग्रजी टंकलेखन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कर सहाय्यककरता जर बघितलं आपण तर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे. आता लिपिक टंकलेखकसाठी किंवा काय आहे तर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला हे सर्टिफिकेट असणं आवश्यक असेल तरच आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे. आता इथं जर आपण बघितलं तर काही उमेदवाराकरता इथं ह्यामधून सूट देण्यात आलेली आहे. जसे की दिव्यांग असाल, माजी सैनिक असाल, अनाथ असाल किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर अशा उमेदवारांना जॉईनिंगपासून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत तर सर्वात प्रथम जर बघितलं आपण 5ही पदासाठी टप्पे असे आहेत की संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असणार आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये जर बघितलं आपण 100 गुण असणार आहेत. संयुक्त मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण असणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर इथं जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले कर सहाय्यक बेलिप व लिपिक तसेच लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी आवश्यक आहे. म्हणजे टंकलेखनाची टेस्ट आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता इथं मुख्य परीक्षेचा प्रवेश आपल्याला सुद्धा सांगण्यात आलेला आहे. कशाप्रकारे आपल्या मुख्य परीक्षेसाठी संकेतस्थळावर जे आपलं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून आपण परीक्षेला जाऊ शकणार आहात. तिथं माहिती आपल्याला देण्यात आली आहे. तसेच जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे त्याचीसुद्धा इथं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. कर सहाय्यक संवर्गाकरता मराठी व इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरणं आवश्यक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. आता पूर्वपरीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत जर बघितली तर आपल्याला MPSCवर जाऊन इथं वेबसाईटवर जाऊन अकाउंट क्रिएट करायचं आहे. तसेच परीक्षा शुल्काचा भरणा करायचा आहे. जिल्हा केंद्र निवडायचं आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीचं अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. जे विविध डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला अपलोड करायची आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामध्ये जर आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार त्याची इथं साईजसुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. जसं की नावाचा पुरावा SS सर्टिफिकेट असेल तर ते, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागासले असल्यास ते, ह्या सर्व गोष्टी किती प्रमाणात असून KB मध्ये अपलोड करू शकतो याची इथं सर्व माहिती देण्यात आली एकदा आपण वाचून घ्यायची आहे. आता जर इथं आपण बघितलं अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे म्हणजे ऑनलाईनच फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज हा MPSConline.gov.in वर जाऊन करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आपल्याला इथंच देण्यात आलेल्या आहे त्याची आपण नोंद घ्यायची किंवा डिस्क्रिप्शनमधून ही जाहिरातसुद्धा आपण डाउनलोड करू शकणार आहात. जिल्हा केंद्र निवडायचे आपण प्रस्तुत परीक्षेकरता विविध जिल्हा केंद्राचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर सदर परीक्षेच्या सदरामध्ये उपलब्ध असणार आहे. कोणता जिल्हा जिल्ह्याची सविस्तर माहिती तिथं आपल्याला अर्ज करत असताना देण्यात आलेली आहे त्याची माहिती घ्यायची आहे. जिल्हा केंद्र बदलाबदलीची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य होणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे.
आता परीक्षेला जात असताना जर आपण बघितलं, तर ते शुल्क कशा प्रकारचे आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेला ₹394 आणि मुख्य परीक्षेला जर आपण बघितलं तर ₹544 असं ओपन कॅटेगरीकरता फी आहे. मागासवर्गीयाकरता 294, 344 अशी फी इथं ठेवण्यात आलेली आहे. तर ही आपल्याला फी ऑनलाईन अर्ज करताना भरायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस किंवा इतर काय असेल तर ते आपल्यालाच पे करायचं, याची नोंद घ्यायची आणि हे फी जी आहे ती रिफंडेबल नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करत असताना आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यू-पी-आयच्या माध्यमातून ही फी भरू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता जर आपण प्रवेशपत्र बघितलं, तर परीक्षेस परवे दिलेल्या उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचे आहे. सर्वसाधारण परीक्षेस 7 दिवस अगोदर ही प्रवेशपत्र आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपण हॉल सेंटरमध्ये जात असताना किंवा परीक्षेला जात असताना हे आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याकडे एक मूळ ओळखपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जसं आधार कार्ड, वोटिंग पास असेल तर चालतो आपल्याकडे, पासपोर्ट, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरीसुद्धा ते आपल्याला घेऊन जायचं, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आधार कार्डच्या ऐवजी भारतीय UDAI जर आपण नेत असाल तर ते रंगीतमध्ये असणं आवश्यक आहे. अशी माहिती देण्यात आली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. नावामध्ये काही बदल असेल तर आपल्याला सरकारी जी पण डॉक्युमेंट असतील ते आपल्यासोबत ठेवायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहिले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1333 जागांसाठी खालील 5 पदे भरण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये आपण फक्त ग्रॅज्युएशन किंवा स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जर डिग्री असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. आशा करतो की आपल्याला याबद्दल सविस्तर अशी माहिती भेटली असेल. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकता किंवा जाहिरात डाउनलोड करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.